नमस्कार. टॉक 18 मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. माळशिरस तालुक्यात सध्या पाणी टंचाईचं संकट अधिकच तीव्र तीव्र होताना दिसत आहे आणि याच पार्श्वभूमीवर काल पंचायत समिती माळशिरस येथे अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या वतीने आयोजित या बैठकीत तालुक्यातील तब्बल 20 टंचाईग्रस्त गावांचा सखोल आढावा घेण्यात आला. वाढत्या उन्हाच्या झळा लक्षात घेता पाणीपुरवठा कामांना प्राधान्य द्यावं अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या. पाणी पुरवठ्यासाठी टँकर व्यवस्था, विहिरी आणि बोरवेलची सद्यस्थिती तसेच बंद पडलेल्या योजनांची दुरुस्ती करून त्या तात्काळ सुरू करण्याबाबत चर्चा झाली. विशेष म्हणजे पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्ती कामांना तातडीने प्राधान्य द्यावं यावर बैठकीत एकमत झालं. ही बैठक नूतन सभापती दत्ताभया मगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सभापती दत्ताभया मगर यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सुनावलं की टंचाईग्रस्त गावामध्ये कोणतीही हलगर्जी चालणार नाही. तातडीने पाहणी करा आणि प्रभावी उपाययोजना करा. महत्त्वाचं म्हणजे या बैठकीत सभापती दत्ताभया मगर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील, पंचायत समितीचे सदस्य ॲडव्होकेट प्रवीण वाघमोडे आणि पंचायत समिती सदस्य बाबासाहेब माने पाटील यांनी टंचाई संबंधी विविध सूचना मांडत प्रशासनाला योग्य दिशा दिली. बैठकीत 20 गावातील सरपंच आणि ग्रामसेवकांनी आपल्या अडचणी मांडल्या. विशेषतः खारट पाणी असलेल्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच पाणी टंचाईमुळे जनावरांना मोठा फटका बसत असून संबंधित गावांनीही जनावरांची संख्या लक्षात घेऊन पाण्याची मागणी करावी याही सूचना देण्यात आल्या. भविष्यातील टंचाई लक्षात घेता नवीन विहिरी अधिग्रहणाचे प्रस्ताव तयार ठेवावेत असे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी उपसभापती सौ मनीषा अमोल पाटील, पंचायत समिती सदस्य मधुकरभाऊ वाघमोडे, पंचायत समिती सदस्य युवराज तात्या झंजे यांच्यासह गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, सहाय्यक गट विकास अधिकारी किरण मोरे, पाणी पुरवठा शाखेच्या अभियंता AN आंबले तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता महत्त्वाचं म्हणजे या बैठकीनंतर प्रत्यक्षात गावामध्ये किती वेगाने आणि प्रभावीपणे उपाययोजना होतात हे पाहणं खरं गरजेचं ठरणार आहे. धन्यवाद. मी टॉक 18 मराठीसाठी अण्णा भोसले, माळशिरस.